हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची, दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती, घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर, ही जान आम्ही अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही, लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा, बाकीचे सारे बाजूला भारे, आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता, बाकीचे सारे बाजूला भारे, आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता। या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी उत्तर पश्चिम मुंबई व दिंडोशी विधानसभेच्या वतीनं 3 बोर्डचं उद्घाटन झालेलं आहे आणि या बोर्डाचे उद्घाटन हे करत असताना एक मोठ्या प्रमाणामध्ये हा जो आपला SC ST OBC आणि मायनॉरिटीचा समाज आहे, हा समाज डोंगरामध्ये कडेकपारीमध्ये राहणारा समाज आहे, हा समाज मेहनती समाज आहे, हा कष्टकरी समाज आहे, हा समाज आहे, या समाजाला एकत्र आणून त्यांना न्याय देण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या झेंड्याखाली आपल्याला सर्वांना करायचं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या बोर्डाच्या संदर्भामध्ये आज ज्या पद्धतीने बोर्ड लागला त्या पद्धतीने प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक विधानसभेच्या नाक्यानाक्यावर, प्रत्येक वार्डाच्या नाक्यानाक्यावर आपल्याला झेंडे आणि बोर्ड लावायचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बहन मायावतीजींच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला जसं पवार साहेबांनी सांगितलं की सेक्टर बूथ हे कंप्लेंट करणं आवश्यक आहे। विचार केला पाहिजे की बाबासाहेबांचा निळा झेंडा, बाबासाहेबांचा हत्ती हा घेऊन बहुजन समाज पार्टीचे मायावतीजी या दिल्लीकडे कूच करीत आहेत। त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या उत्तर पश्चिम लोकसभेमधून बहनजींना खासदार निवडून द्यायचं आहे। या ठिकाणाहून आपल्याला एक पंतप्रधान बनवण्यासाठी, समर्थन देण्यासाठी या लोकसभेतून आपण खासदार निवडून द्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न कराल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये दिंडोशी विधानसभेतून आपला आमदार, आपला नगरसेवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निवडून आणायचे आहेत। तर ह्या संकल्प करून आज आपल्या इथे माननीय जयस्वार साहेब महासचिव मुंबईचे, या ठिकाणी आपले गायकवाड साहेब जे पुण्याहून आपल्याकडे विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी आलेला आहे, मुंबईमध्ये त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना सांगतो की आपण या ठिकाणी मुंबईमध्ये थोडासा वेळ दिला साहेब तर या मोठ्या प्रमाणामध्ये या मुंबईमध्ये आपलं जे काम आहे ते ग्रॉस रूटला आम्ही काम चालू केलेलं आहे आणि हे जे काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये झुगी झोपडीमध्ये न्यायचं काम करत आहोत आणि हे काम आमचं पूर्ण होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा जो बूथ सेक्टरचं जे संघटन आहे पूर्ण होऊन आम्ही या ठिकाणाहून आपल्या मतदानाच्या हक्काचा, आपली जी विकृती जी तयार झालेली आहे मतदान विकायची, हिला आम्ही पायबंद घालण्याचं काम करीत आहोत आणि यासाठी जनजागृती करीत आहोत। या जनजागृतीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी जर सांगितलं की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, त्या पद्धतीने आम्ही आता या ठिकाणी आव्हान राबवणार आहोत। प्रत्येक माणसाच्या घरामध्ये जाऊन लिहिणार आहोत की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे, म्हणजे त्या ठिकाणाहून ते अभियान चालू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्या अभियानाअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला असं वाटेल की मला माझी जात, माझी जमात ही शासनकर्ती झाली पाहिजे। त्यामुळे आपल्याला काम करणं आवश्यक आहे आणि हे सगळं जे काम उभा केलं यातल्या दिंडोशी आणि या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या टीमनी, त्यांचं मी स्वतःचे आभार मानतो आणि पक्षासाठी आपण असंच यापुढेही आपलं योगदान राहील अशी मला आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या राजकीय ज्या महत्त्वाकांक्षा आहेत ह्याही पूर्ण व्हावेत या ठिकाणी मी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आज आपण उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा दिंडोशी विधानसभेमध्ये वार्ड क्रमांक 42च्या वतीने, मी वार्ड क्रमांक 42चा अध्यक्ष या नात्याने आपण आपल्या विभागामध्ये खूप जोरदारपणे बहनजीला प्रधानमंत्री बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी 3 बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे। तसेच एक आपल्या नोटीस बोर्डचं उद्घाटन अजून बाकी आहे आणि आपल्या इथे एक फिक्स झेंड्याचं पण उद्घाटन होणार आहे। काही कार्यकर्त्यांसाठी माझे 2 शब्द आहेत ते आपण शांतचित्ताने ऐकावे। इकडे तिकडे भुंकू नका रे कुत्र्याच्या दारात, इकडे तिकडे भुंकू नका रे दुसऱ्याच्या घरात, शासन करती जमात बना यावरच्या तरात, चला दिल्लीला चला
चला दिल्लीला चला, चला दिल्लीला चला, चला दिल्लीला चला.